हॅलो स्टुडंट्स, तर आपण आता 10वीचा जो तिसरा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत। जर तुम्हाला हा धडा व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा असेल तर यापूर्वी मी हा धडा शिकवलेला आहे। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन सहज शिक्षण हे ॲप डाउनलोड करावे लागेल। त्यामध्ये तुमच्याशी रिलेटेड जो कोर्स आहे इंग्लिश मीडियम मराठी मीडियम त्यामधला तुम्हाला मराठी मीडियम हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि हा धडा मी त्या ठिकाणी पूर्णपणे अगदी व्यवस्थित शिकवलेला आहे, तर तो तुम्हाला तिथे बघायला मिळेल। त्यासाठी सहज शिक्षण हे ॲप डाउनलोड करा। तर सुरुवातीला आपण आता या धड्याचा स्वाध्याय बघूया। त्यामधला प्रश्न पहिला आहे, प्रश्न क्रमांक 1, तक्ता पूर्ण करा। ठीक आहे, तर या तक्त्यामध्ये आपल्याला 2 पॉइंट्स दिलेले आहेत, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन। तर असे पॉइंट्स त्यांनी काही आपल्याला रिकामे ठेवलेले आहेत आणि हा तक्ता पूर्ण करण्यास सांगितलेला आहे। तर बघूया या तक्त्यामध्ये आपल्याला आता थोडक्यात फरकच आपल्याला विचारलेला आहे। अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन, काही पेशीच्या मदतीने प्रजनन होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात, तर युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात। त्यानंतर अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते। एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्यामधला, अलैंगिक प्रजनन जे आहे त्याच्यासाठी एकाच सजीवाची गरज असते। लैंगिक प्रजननासाठी मात्र नरजनक मादी जनक अशा दोघाही जणांची आवश्यकता असते। हे जे प्रजनन आहे हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या मदतीने होते, तर लैंगिक प्रजनन हे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन या दोन्ही पद्धतीने होते। अलैंगिक प्रजननामध्ये तयार होणारा नवीन जीव जो आहे हा जनुकीय दृष्ट्या जनकाच्या तंतोतंत सारखा असतो, तर लैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव हा जनुकीय दृष्ट्या जनकापेक्षा थोडासा वेगळा असतो। द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणु निर्मिती हे जे सर्व प्रकार आहेत हे सर्व प्रकारे अलैंगिक प्रजनन केले जाते। लैंगिक प्रजननामध्ये दोन प्रकारे ते केले जातं। त्यामध्ये पहिला आहे अर्धसूत्री विभाजनाने युग्मक तयार केले जाते आणि नंतरच्या प्रोसेस मध्ये एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनज तयार केला जातो। तर अशा प्रकारे हा आपल्याला तक्ता विचारलेला होता, हा तक्ता आपण पूर्ण केलेला आहे। आता बघूयात प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागा भरा। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न आ, मानवी शुक्रपेशींची निर्मिती या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, या अवयवामध्ये होते, तर त्याचं उत्तर काय आहे, वृषण या अवयवामध्ये होते। त्यानंतर प्रश्न आहे, मानवामध्ये रिकामी जागा दिलेली आहे, हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, तर त्याचं उत्तर आहे वाय। जे गुणसूत्र आहे हे वाय गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते। त्यानंतर प्रश्न ई, पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्थेमध्ये ही ग्रंथी समान असते, तर याचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला देता येत नाही, कारण स्त्रीमध्ये आणि पुरुषांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ग्रंथी, दोघांच्या मध्ये कुठलीही समान ग्रंथी नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्टिक्युलरली देता येणार नाही। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भ्रूणरोपण या अवयवांमध्ये होते, तर त्याचं उत्तर काय आहे, गर्भाशय। स्त्री प्रजनन संस्थेमध्ये जे गर्भाशय आहे या गर्भाशयामध्ये भ्रूणाचं रोपण केलं जातं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न उ, भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय हे प्रजनन घडून येतं, उत्तर आहे अलैंगिक प्रजनन घडून येतं। शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे जे प्रजनन आहे या ठिकाणी रिकामी जागा आहे, हे कुठल्या प्रकाराचे आहे, तर ते खंडीभवन या प्रकाराचे आहे। उत्तर काय आहे, खंडीभवन प्रकाराचे आहे। प्रश्न ए, परागकोशातील कोष्ठकांमध्ये इथं रिकामी जागा विचारलेली आहे, विभाजनाने परागकण तयार होतात, तर उत्तर आहे अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात। तर आपण आता बघितलं प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागा भरा। पुढे वळूयात प्रश्न क्रमांक 3, खाली कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा। तर अशा ठिकाणचा एक परिच्छेद तुम्हाला पुस्तकामध्ये विचारलेला आहे। हा परिच्छेद आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, या शब्दांच्या मार्फत हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे।
तर तुम्ही हा परिच्छेद पुस्तकामध्ये दिलेला आहे, तर याचा डायरेक्टली आपण उत्तर बघूयात. कुठला शब्द कुठल्या ठिकाणी फिलअप केलेला आहे. अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ठीक आहे, हा शब्द इथे बनला. ही पुटिका इस्ट्रोजन स्त्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे एका पुटिकेसह त्यातील अंडपेशींची वाढ आणि पुनर्निर्मिती होते. पित्तपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पित्तपिंड तयार होते. तर इथे एक शब्द फिलअप केला, इथे एक शब्द फिलअप केला. मी हायलाइट केलेले आहेत बघा, जे जे शब्द आपण फिलअप केलेले आहेत ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरक स्त्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाने खाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. तर या ठिकाणी जे हायलाइट केलेले आहेत हे सर्व शब्द आपण फिलअप केलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे द्या. त्यामधला प्रश्न अ, एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन याचे जे प्रकार आहेत हे शोधावरण स्पष्ट करा. उत्तर, अलैंगिक प्रजननाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे ती आहे द्विविभाजन. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागामध्ये विभाजन होऊन त्यापासून 2 नवीन नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल अशा वेळी या पद्धतींचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्यकेंद्रिकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. आता याचे सुद्धा काही त्याच्या अक्षानुसार वेगवेगळे विभाजन होते, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे साधे द्विविभाजन. हे जे विभाजन आहे कोणत्याही अक्षातून होते, त्यामुळे त्याला साधे द्विविभाजन म्हणलेलं आहे. उदाहरणार्थ अमिबा, याची डायग्राम इथे समोर दिलेली आहे. त्यानंतर आडवे विभाजन, याचं उदाहरण आहे पॅरामेशियम, याची डायग्राम इथे दिलेली आहे. त्यानंतर उभे द्विविभाजन, याचे उदाहरण आहे युग्लिना, याची डायग्राम इथे दिलेली आहे. तर हे झालं पहिलं होतं आपलं विभाजन. दुसऱ्या प्रकारचं बघूयात बहुविभाजन. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध नसते तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळेला अमिबा संरक्षण कवच तयार करतो. पुट्टीमध्ये पहिल्यांदा केंद्रकाचे अनेक वेळेला सूत्री विभाजन होऊन त्यानंतर हळूहळू पेशी द्रव्याचे सुद्धा विभाजन होते आणि अनेक छोटे अमिबा पुट्टीच्या आतमध्ये तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते पुट्टीतच राहतात. ज्या वेळेस अनुकूल परिस्थिती येईल अशा वेळेला ते पुट्टी फोडून अनेक नवजात अमिबा त्यामधून बाहेर पडतात. ही खाली जी डायग्राम दिलेली आहे हे याचं सर्व एक्सप्लेनेशन आहे. तिसरा आहे ते आहे कलिकायन. किण्व कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनक पेशीतील सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. पहिल्यांदा 2 केंद्रके होण्यास सुरुवात झालेली आहे. या पेशीतील बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते आणि या पेशीला इथे जो फुगवटा आलेला आहे याला कलिका असं म्हटलेलं आहे. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक हा कलिकेमध्ये शिरतो आणि कलिकेमध्ये त्याची वाढ होते. नंतर ती जनक पेशीतील वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. तर अशा प्रकारे या ठिकाणी कलिकायन ही प्रोसेस होते. आता पुढचा आहे प्रश्न क्रमांक आ, IVF ही संकल्पना स्पष्ट करा. IVF म्हणजेच काय? इन विट्रो फर्टिलायझेशन, त्याला काचनलिकेतील फलन असं सुद्धा म्हणतात, टेस्ट ट्यूब बेबी असं सुद्धा म्हणतात. तर ही संकल्पना काय आहे आपण बघूया. उत्तर, ज्या आपत्तीहीन दाम्पत्याला मूल हवे आहे अशा त्यांच्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यानंतरचा पॉइंट, त्या दाम्पत्यातील पुरुषांच्या मध्ये जी शुक्रपेशींचे अल्प प्रमाण असणे, स्त्री मध्ये अंडपेशीशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे, या सर्व कारणांवरती मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. या पद्धतीमध्ये मातेची जी अंडपेशी आहे ही बाहेर काढून काच नलिकेमध्ये ठेवली जाते. पित्याच्या शुक्रपेशी सोडून काच नलिकेमध्ये फलन घडवले जाते.
हे फलित झालेले जे युग्मनज आहे हे योग्य वेळी मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण केले जाते आणि या तंत्रज्ञानाने अपत्य प्राप्ती करता येते. तर ह्या अशा एकूण 4 पॉइंट्स मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक ई, लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल. तर हा प्रश्न अगदी सोपा आहे, तरी सुद्धा आपण पॉइंट वाईज उत्तर देऊयात. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयीचे योग्य आणि शास्त्रीय दृष्ट्या माहिती असायला हवी. शरीराच्या स्वच्छतेबरोबरच लैंगिक स्वच्छतेबाबत सुद्धा जो दृष्टिकोन आहे हा योग्य असायला हवा. लैंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता हवी. मासिक पाळीच्या कालावधीमध्ये स्त्रीने गुप्तांगाची योग्य ती स्वच्छता राखली पाहिजे किंवा ठेवावी. पुरुषांनी देखील गुप्तांगाची योग्य ती स्वच्छता ठेवावी. तसेच समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये लैंगिक आजारांपासून दूर राहावे. तर अशा प्रकारे हे अगदी सोपं उत्तर आपण दिलेलं आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न ई, आवर्त चक्र म्हणजेच काय. आवर्त चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. आपल्याला आवर्त चक्र, ऋतुचक्र हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मी हा धडा शिकवताना अगदी व्यवस्थित घेतलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी ऍड केलेले आहेत, जेणेकरून ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला पटकन लक्षात येईल. तर त्यासाठी तुम्हाला हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर प्लीज सहज शिक्षण ऍप वरती जो मी हा पार्ट ऍड केलेला आहे हा जाऊन पार्ट तुम्ही बघू शकता. तर बघूयात उत्तर कसं देता येईल. त्यामधला पॉइंट पहिला आहे, स्त्री प्रजनन संस्थेत दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने येणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीला आवर्त चक्र असे म्हणतात. पुटिका ग्रंथी संप्रेरक आणि पित्तपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या 4 संप्रेरकांच्या द्वारे हे जे आवर्त चक्र आहे याचे नियंत्रण केले जाते. तिसरा पॉइंट आहे, पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावाने अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवते. त्याच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. पॉइंट क्रमांक 4, दरम्यानच्या कालावधीमध्ये पुटिकाची वाढ पूर्ण झालेली असते. पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावाने अंडमोचन होते. अंडमोचन म्हणजेच काय तर पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडून अंडनलिकेमध्ये येते. यालाच अंडमोचन असं म्हणतात. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पित्तपिंड तयार होतात. त्यानंतरचा पॉइंट 7वा काय घेतलेला आहे बघा. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास या अंतःस्तरावर भ्रूणरोपण होते. पुढचा पॉइंट, अंडपेशीचे जे फलन आहे हे फलन न झाल्यास त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोघांचे सुद्धा संप्रेरकांचे स्रवणे बंद होते. त्यामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराचा ऱ्हास होतो. तेथील ऊती फलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर पडतात. हा जो रक्तस्राव आहे साधारणतः 5 दिवसापर्यंतचा असतो. याला मासिक पाळी, ऋतुचक्र, आवर्त चक्र असे सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज आपण दिलेलं आहे. आता वळूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5वा. लैंगिक प्रजननातील मात्या पित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो. हे विधान उदाहरणासहित स्पष्ट करा. त्यामधला पॉइंट पहिला, लैंगिक प्रजननातील स्त्रीतील अंडपेशी आणि पुरुषातील शुक्रपेशी यांच्या एकत्र येण्याने होते. एक युग्मक पित्याकडून घेतला जातो तर दुसरा युग्मक मातेकडून आलेला असतो. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. या दोन्हीचे फलन झाले की युग्मनज तयार होतो. माता पित्याकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्याचा DNA त्यांच्या नवीन संततीमध्ये जातो. त्याचे गुणधर्म मात्या पित्यांप्रमाणेच असतात. तर अशा प्रकारे आपण या 3 पॉइंट्स थ्रू या प्रश्न क्रमांक 5व्याचं उत्तर दिलेलं आहे. आता हे DNAचं एक्सचेंजिंग किंवा हे DNA कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मातेकडून आलेले, पित्याकडून आलेले, यांचं जे काही
ट्रान्सफॉर्मेशन आहे हे कसं होतं हे आपण यापूर्वीचा जो पार्ट सेकंड चॅप्टर आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 त्यामध्ये गुणसूत्र अर्ध गुणसूत्री विभाजन सूत्री विभाजन या पॉइंट्स मध्ये हे व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे। आता बघूयात प्रश्न क्रमांक 6वा नाम निर्देशित आकृत्या काढा। म्हणजे तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत त्याचबरोबर त्या आकृतीमध्ये जी नावं आहेत ती व्यवस्थित त्या ठिकाणी द्यायची आहेत। त्यामधला पहिला प्रश्न आहे मानवी पुरुष प्रजनन संस्था। आता ही जी डायग्राम दिलेली आहे ही पुस्तकामधलीच डायग्राम आहे, परंतु तुम्हाला या डायग्रामचा भरपूर वेळेला सराव करावा लागणार आहे, कारण परीक्षेमध्ये कदाचित ही डायग्राम तुम्हाला विचारू शकतात। त्यामुळे ही डायग्राम कशी आहे महत्त्वाची आहे। तुम्हाला हिचा सराव करून ही जी नावं दिलेली आहेत ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवून त्या ठिकाणी ती तुम्हाला नावं द्यायची आहेत। हे झालं मानवी पुरुष प्रजनन संस्था। त्यानंतर मानवी स्त्री प्रजनन संस्था ही सुद्धा डायग्राम तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या ठिकाणी जी नावे आहेत ती नावे लक्षात ठेवून तिथे फिलअप करायची आहेत। पुढचा आहे आवर्त चक्र ऋतुचक्र, तर ही सुद्धा डायग्राम महत्त्वाची आहे। आता जाऊयात प्रश्न क्रमांक 7वा नावे द्या। त्यामध्ये पहिला विचारलेला आहे प्रश्न पुरुष प्रजनन संस्थेची संबंधित विविध संप्रेरके, पुरुष प्रजनन संस्थेशी रिलेटेड जे हार्मोन्स आहेत याची आपल्याला नावे द्यायची आहेत। पीयूषिका स्रवणारी पुटिका ग्रंथींचे संप्रेरक म्हणजेच FSH आणि पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणजेच LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून स्रवले जाणारे टेस्टोस्टेरॉन। हे झालं पहिल्याचं उत्तर। दुसरा आहे प्रश्न विचारलेला आपला स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके। या ठिकाणी आपल्याला अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरक विचारलेली आहेत, त्यामुळे ती कोणती आहेत तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरक जी आहेत ही अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके आहेत। त्यानंतर जुळ्यांचे प्रकार विचारलेले आहेत, त्यामध्ये पहिला आहे एकयुग्मजी जुळे, त्याचबरोबर त्याच्याशीच रिलेटेड आहे तो आहे सायनिज जुळे आणि त्यानंतर आहे द्विकयुग्मजी जुळे। आता पुढचा कोणतेही दोन लैंगिक रोग, त्यामधलं उत्तर आहे सायफिलिस आणि गोनोरिया। बघा प्रश्न क्रमांक 8वा आहे दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषांवर अवलंबून असते, या विधानाची सत्यता सकारण स्पष्ट करा। उत्तर दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावरती अवलंबून असते हे विधान सत्य आहे। आपण पहिल्याच पॉइंट मध्ये क्लिअर केलेलं आहे। बघा ते कसं सत्य आहे किंवा त्याचं काय कारण आहे हे खालच्या पॉइंट्स मध्ये आपण क्लिअर करत आहोत। सेकंड पॉइंट आहे पुरुषाच्या शुक्रपेशीमध्ये दोन प्रकारच्या असतात, एका प्रकारच्या शुक्रपेशीमध्ये X गुणसूत्रे असतात तर दुसऱ्या प्रकारच्या गुणसूत्रामध्ये Y गुणसूत्र असतात, परंतु मातेच्या म्हणजेच स्त्रीच्या सर्वच अंडपेशीमध्ये X आणि Xच गुणसूत्रे असतात। त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करेल त्यानुसार त्या मुलाचे लिंग निश्चित होते। आता प्रोसेस मध्ये बघा, जर X गुणसूत्र असलेली शुक्रपेशीकडून अंडपेशीशी फलन झाले तर मात्र मुलगी होते आणि Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीची फलन झाल्यास मुलगा होते। यावरून काय क्लिअर होणार आहे तर पिता किंवा जो पुरुष आहे या पुरुषावरूनच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो। आता बघूयात प्रश्न क्रमांक 9वा वनस्पती मधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा। विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये तुम्हाला वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन स्पष्ट करा विचारतील, अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा विचारतील, तर प्रश्न वाचण्यासाठी कुठलीही गडबड करायची नाही, व्यवस्थित बघायचं आहे अलैंगिक विचारलेला आहे का लैंगिक प्रजनन विचारलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानुसारच खाली उत्तर लिहिण्यास सुरुवात करायची आहे। असं करायचं नाही की लैंगिक प्रजनन विचारलं अलैंगिकचं उत्तर लिहिलं, अलैंगिक विचारलं लैंगिकचं उत्तर लिहिलं, असे घोळ करायचा नाही। त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा। या ठिकाणी काय विचारलेलं आहे अलैंगिक प्रजनन विचारलेलं आहे। तर वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारच्या शाकीय प्रजनन करून होते, म्हणजे शाकीय जे अवयव आहेत वनस्पतीचे मूळ, पान, खोड असे शाकीय अवयव यांच्यामुळे प्रजनन करतात, त्याला शाकीय प्रजनन असे म्हटले जातं।
गाजर, मुळा, बीट अशी शाखीय प्रजननाच्या सहाय्याने नवीन रोपे तयार करतात. त्यानंतर पुढचा पॉइंट, बटाटा किंवा इतर जे कंद आहेत हे मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात. ऊस, गवत असे जे काही आहेत ही खोडं त्यांच्या पेरांवरती असणारा जो मुकुल आहे याच्यानुसार नवीन रोपं तयार करतात. त्याचबरोबर काही वनस्पती आहेत, उदाहरणार्थ पानफुटी, तिच्या पानांच्या कळांवरती जे मुकुल आहेत त्यांच्या सहाय्याने ते प्रजनन केले जाते. आता या ठिकाणी आपण हे 6 पॉइंट्स मध्ये उत्तर दिलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला या डायग्राम सुद्धा जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर ड्रॉ कराव्या लागतील. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, भाडोत्री मातृत्व, काच नलिकेतील फलन, वीर्य पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. विद्यार्थ्यांनो, ह्या ज्या सर्व आधुनिक तंत्रज्ञान आहेत या सर्व कन्सेप्ट या आधी मी हा जो धडा शिकवलेला आहे हा धडा शिकवत असताना या सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी मी तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट लक्षात राहाव्या यासाठी शॉर्ट व्हिडिओ ऍड केलेले आहेत. तर प्लीज त्या ठिकाणी जाऊन हे सगळ्या कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. आता बघूयात या प्रश्नाचं उत्तर कसं देता येईल. काही दाम्पत्यांना मूल हवे असून सुद्धा होत नाही, अशा वेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो. अशा वेळेलाच भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी आणि किंवा काच नलिकेतील फलन यासारखी आधुनिक तंत्रज्ञाने वापरली जातात. स्त्री प्रजनन संस्थेची मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिका किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांच्यामुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. त्याचबरोबर पुरुष प्रजनन संस्थेमध्ये सुद्धा वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव असणे, शुक्रपेशींची हालचाल मंद असणे, शुक्रपेशींच्या विविध व्यंग इत्यादी कारणांच्यामुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नसते. या सर्वांवरती आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करता येते आणि त्याचे हे पुढील उपाय आहेत. त्यातला पहिला आहे काच नलिकेतील फलन. पॉइंट वाईज आपण उत्तर देत आहोत. अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काच नलिकेमध्ये घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. शुक्रपेशींचे प्रमाण असणे कमी प्रमाण असणे, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यामध्ये काही अडथळे येणे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्रज्ञान वापरून अपत्य प्राप्ती करता येते. IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन, त्याला काच नलिकेतील फलन असं म्हणतात, टेस्ट ट्यूब बेबी असं सुद्धा म्हणतात. तर पुढची टेक्नॉलॉजी आहे ती आहे भाडोत्री मातृत्व, याला सरोगेसी मदर असं म्हणतात. ज्या स्त्रियांच्या मध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती अवलंबता येते. यामध्ये ज्या स्त्रीला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अंडपेशीचे काच नलिकेतील त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचे वापर करून फलन घडवून आणले जाते. त्यातून तयार झालेला भ्रूण घेऊन दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. या दुसऱ्या स्त्रीला भाडोत्री माता असे म्हणतात. आता पुढची टेक्नॉलॉजी आहे वीर्यपेढी. जर पुरुषांच्या मध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्याचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्यांना वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्य प्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण आणि असलेल्या दात्याकडून शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. हे वीर्य वापरून दाम्पत्यातील स्त्रीच्या अंडपेशीशी काच नलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते. योग्य वेळी भ्रूण त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केले जाते आणि या तंत्रज्ञाने अपत्य प्राप्ती करता येते. आता बघूयात प्रश्न क्रमांक 11वा, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला आकृती सुद्धा काढायची आहे.
काय विचारलेलं आहे? लैंगिक प्रजनन. मगाचा प्रश्न होता अलैंगिक प्रजनन. ठीक आहे. उत्तर त्यामधला पॉइंट पहिला, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या सहाय्याने होते. म्हणजे वनस्पतीमध्ये फूल हा जो भाग आहे या फुलाच्या सहाय्याने होते. पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी हे दोन भाग आहेत. स्त्रीकेसराच्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन आणि भ्रूणकोश तयार होतो. यात एक एकगुणित अंडपेशी आणि 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात. परागीभवन. तिसरा पॉइंट बघा, परागीभवन जी प्रक्रिया आहे या क्रियेने परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तिथे अंकुरित होतात. आता ही परागीभवन प्रक्रिया काय आहे? ज्या वेळेला मी हा धडा शिकवलेला आहे या धड्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या परागीभवन प्रक्रिया कशी होते हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पॉइंट चौथा, त्यापासून 2 पुयुग्मक आणि 1 दीर्घ परागनलिका तयार होते. 2 पुयुग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षी वृंतामार्गे बीजांडे कोशात पोहोचवते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. आता पुढची प्रोसेस महत्वाची आहे. त्यातला एक पुयुग्मक जो आहे हा अंडपेशीशी संयोग पावतो आणि युग्मनज तयार होतो. यालाच फलन असं म्हणतात. दुसरा जो पुयुग्मक आहे हा ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून भ्रूणकोश तयार होतो. आता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असे म्हणतात. आता त्यानंतरचा पॉइंट 7वा, फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर हे बीजामध्ये होते किंवा बी मध्ये होते आणि अंडाशयाचे रूपांतर हे फळामध्ये होते. या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे होते आणि अशा तऱ्हेने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते. ठीक आहे. आता याबाबतची रिलेटेड जी आपल्याला आकृती आहे ती ही आकृती आहे. आकृतीमध्ये बघा सुरुवातीला हा जो भाग दाखवलेला आहे हा आहे अंडाशयाचा, वरचा भाग आहे कुक्षी आणि कुक्षीवृंत. परागीभवन क्रियेमुळे जे परागकण आहेत हे या कुक्षीवरती येणार आहेत. त्याच्यापासून जेव्हा ते अंकुरित होतील एक परागनलिका त्याचबरोबर 2 पुयुग्मक तयार होतील. पुयुग्मक वाहून नेण्यासाठी ही परागनलिका असणार आहे. ही कुठपर्यंत गेलेली आहे तर या बीजांडापर्यंत गेलेली आहे. बीजांडाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिचे अग्र फुटते. त्यातील एक जो बीजांडा आहे हा अंडपेशीशी संयोग पावतो. एक पुयुग्मक आहे हा अंडपेशीशी संयोग पावतो तर दुसरा पुयुग्मक आहे हा ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो. अंडपेशीशी संयोग पावलेला जो पुयुग्मक आहे त्याच्यापासून युग्मनज तयार होतो, त्याला फलन असं म्हणतात. तर दुसरा पुयुग्मक आहे हा ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो आणि त्याच्यापासून भ्रूणकोश तयार होतो. तर अशा प्रकारे हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन होते. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो धडा होता सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या धड्याचा हा कंप्लीट स्वाध्याय या ठिकाणी मी घेतलेला आहे. समजा याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर तो डाऊट तुम्ही मला मेसेज करून कमेंट करून विचारू शकता. तो तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू.